थोडा अशक्तपणा आहे, पण वाटेल बरं. पूर्ण बरं वाटायला थोडा वेळ लागेल. हवं असेल तर फ्रेश हो, नाहीतर आराम कर तू. तुला गरज आहे आरामाची. हो. हे काय होऊन बसलंय? मला माफ करा. सॉरी. मला माहिती आहे तुम्हाला हे स्वीकारणं किती कठीण जात असेल. कालपर्यंत जी आपली बायको होती, आज अचानक तिचा चेहरा बदललाय. हे सगळं किती अवघड असेल हो तुमच्यासाठी. या सगळ्यात तुझी काय चूक आहे नेत्रा? मला माहिती नाही विरोचकाला हे सगळं करून काय निष्पन्न होणार. पण एक वचन देते तुम्हाला, मी कधीच तुमच्यापासून दुरावणार नाही. पण एक गोष्ट नक्की, ह्या परिस्थितीला आपण दोघांनी घाबरायचं नाही. देवी आई आपल्या पाठीशी आहे आणि या सगळ्यातून तीच आपल्याला बाहेर काढेल. साहेब, माझा आवाज, माझा चेहरा जरी बदलला असेल तरी माझं अस्तित्व तेच आहे. मी अजूनही तुमची नेत्राच आहे. डोळ्यासमोर मिट्ट काळोख आहे, अंधार. आपण अंधारात जसे चाचपडतो ना, तसं चाचपडणं चालू आहे. हे असं काय, कसं घडू शकतं हे? मग याआधी चमत्कारिक गोष्टी घडल्यात, आपल्या डोळ्यासमोर घडल्या. अगदी अस्तिकाचं नाक होण्यापर्यंत आपण गोष्टी पाहिल्या आहेत चमत्कारिक. पण आता हे नेत्राचं रूप, तिच्याशी नेत्रा म्हणून कसं बोलायचं, तिला स्वीकारायचं कसं, काहीच कळत नाहीये. स्वीकारावं तर लागेलच, कारण तेच सत्य आहे. पण मग हे असंच पुढे चालू राहणार? मला अजूनही शंका आहे, संशय आहे माझा, किती नेत्रा नाही अस्तिकाच आहे.
मला असं अजूनही वाटतं की अस्तिका जिवंत आहे, मेली नाही आहे. आणि आपल्या घरात आली ती अस्तिका आहे, नेत्रा नाही. नाही भाऊजी, असं नाही होऊ शकत. ती अस्तिका नाहीये. हो, बघा ना, ती अगदी नेत्रासारखी बोलतेय, तिच्यासारखीच वागते. आणि मुळात अस्तिका या घरात येऊच शकत नाही. भाऊजी, जेव्हा आपल्या घरात गरुड देवाची आरती सुरू होती तेव्हा बघितली ना ती कशी रिॲक्ट झाली ते. आपल्या आपल्या सगळ्यांसमोर ती नाग झाली आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला कधीच या घरात दिसली नाही. याचाच अर्थ गरुड देवाचं अस्तित्व आहे आपल्या घरात. आणि म्हणूनच अस्तिका पाऊल सुद्धा टाकू शकत नाही आपल्या घरात. आणि भाऊजी, मला काय वाटतं माहितीये, आपल्या नेत्राचा जीव वाचला हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि अस्तिकाच्या रूपात असलेल्या नेत्राची सवय होईल आपल्याला हळूहळू. माझ्या डोळ्यांसमोर नेत्राने त्या नागाचा वध केला. इंद्राणी म्हणजे त्याप्रमाणे आपण असं समजून चोलूया की ती नेत्राच आहे. पण जर का ती नेत्राच आहे तर ती कायम अस्तिकासारखीच दिसणार का? नेत्रा, तुला वीकनेस आहे अजूनही, मी ट्राय करतो ते. घाबरणार नाहीये मी एवढ्याने. देवी आई, सगळ्यात आधी एवढ्या मोठ्या संकटातून तू मला वाचवलंयस त्याबद्दल मी तुझी ऋणी आहे. आज तुझाच आशीर्वाद होता म्हणून माझा जीव वाचला.
इंद्राणी आत्या सुखरूप आहे. आज माझा आवाज, असा चेहरा बदलला असला तरी सुद्धा एक चांगली गोष्ट घडली. ती म्हणजे विरोचकाच्या नागाचा वध झालाय. आणि आता लवकरात लवकर माझ्याच हातून विरोचकाचा सुद्धा वध व्हायला हवा. विरोचकाचा वध करण्यासाठी माझा रंग, माझं रूप काहीही महत्वाचं नाहीये. त्या विरोचकाचा वध होणं जास्त महत्वाचं आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या रंगाचा, माझ्या रूपाचा, तर मला हे माहिती आहे, माझं कुटुंब ते मला तसंच स्वीकारते. आज माझा चेहरा जरी अस्तिकेचा असला तरीही माझं अस्तित्व हे नेत्राचंच आहे. नेत्रा, मी जरा आलोच. हे काय आहे विरोचका? त्रिनयनेच्या लेकींकडे जसं वरदान आहे तसंच हे वरदान तुझ्यासाठी. विरोचकाची दिव्य शक्ती. खूप प्रयत्न करावे लागले ही विरोचकाची शक्ती तुला देण्यासाठी. हा मणी कायम तुझ्या सोबत ठेवायचा. जोपर्यंत हा मणी तुझ्या सोबत असेल तोपर्यंत कलियुगात कुठलीच शक्ती तुला काहीच करू शकणार नाही. राजाध्यक्षांच्या घरात तुला नेत्रा म्हणून वावरायचं आणि नेत्रा म्हणून वावरताना हा मणी कायम तुझ्या सोबत असायला हवा. हा मणी तुझ्या सोबत असताना तुला गरुड सुद्धा काही करू शकणार नाही. हो विरोचक, आपला आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आदेश आहे. हा मणी मी कायम माझ्या सोबतच ठेवेन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि जर माझा खेळ संपला तर मी तुला कधीही माफ करणार नाही. विसरून जाईन मी की तू माझी सेविका आहेस. तुझ्याकडून काही चूक झाली तर तुझा अंत निश्चित. आता काय करशील? इतके दिवस तुला घाबरून मी या घरात येत नव्हते, पण आता आता मी या घरातही आले आणि तुझ्या समोरही. आजूबाजूला कोणी नाहीये ना विरोचका? असं कसं कोणी असेल?
भयान शांतता पसरवली आपण जी खेळी खेळलोय त्यांनी सगळ्यांचंच अवसान गळून पडलंय. पायाखालची जमीन सरकली आहे त्यांच्या. विरोचका, आपण मला जीवनदान दिलंय. मी आपली कायम ऋणी राहीन. जीवनदान मिळणारच होतं. या विरोचकाकडे आता हवं ते घडवण्याचं, हवं ते मिळवण्याचं वरदान आहे असं समजलीस तरी हरकत नाही. हो विरोचका. काय प्रगती? प्रगतीच प्रगती आहे. सगळं व्यवस्थित होतंय ठरवल्याप्रमाणे. आता सगळ्यांचा विश्वास बसलाय की मीच नेत्र आहे. आता माझ्यासाठी पुढचा आदेश. सावध राहा एवढाच आदेश पाळ. युद्ध संपलं नाहीये अजून. तुला वाटत असेल इंद्राणीचा तुझ्यावर विश्वास बसलाय, तरी सुद्धा बेसावध राहू नकोस. प्रत्येक वेळी खात्री करून घे. अशा गोष्टी करत राहा की ज्याने विश्वास संपादन होईल. क्षणोक्षणी तूच नेत्र आहेस हे त्यांना पटायला हवं. अशा गोष्टी करत राहा. हो विरोचका. विरोचका, मला सांगा ना, नेत्राचं काय झालंय? तिला कुठे ठेवलंय तुम्ही? गुपित आहे. नेत्राला कधी संपवणार तुम्ही? तिचा अंत कधी आणि कसा होणार आहे? तुझं बदललेलं रूप हीच तुझ्या अंताची सुरुवात आहे. तू नाही ठरवू शकत विरोचका कोणाचा अंत कधी होणार आहे ते. जर देवी आईने कोणाचा अंत लिहिला असेल तर तो तुझा अंत आहे. आणि तुझा अंत हा माझ्याच हाती होणार आहे. मी फक्त देवी आईच्या आदेशाची वाट बघते. त्रिनेनेच्या लेकींचा आत्मविश्वास काही कमी व्हायचा नाही. कळेल लवकरच कोण कोणाचा अंत करत ते. नेत्र, चल माझ्याबरोबर. मला बोलायचंय तुझ्याशी. चल. काय मजा येते की नाही? मजा कसली, तुमच्यासाठी तर सजाच झाली, हो ना? आता पुढे बघ काय काय होतंय. काय मग कसं वाटलं नेत्राचं नवीन रूप तुला? आवडलं की नाही? नाही आवडलं? काय करणार पण आता? नेत्रा जिवंत असेपर्यंत तुला तिला ह्याच रूपात बघावं लागेल. तुला तर अस्तिकाचा चेहरा सुद्धा पाहायचा नव्हता ना. मग आता आता काय करणार आहेस? पण मला गंमत येते, खरंच खूप मजा येते मला. निदान आता तुम्हाला कळलं तरी असेल की विरोचक काय काय करू शकतो.
तुझ्या नेत्राची ओळखच पुसून टाकली रे.